विकास नेहमीच चांगल्या वाईट घटनेची घेतो दखल. बातमी मागील बातमीचा अर्थ काढतो सखोल. तर जाणून घेऊया 30 दिवस तुरुंगात राहिल्यास पद जाणार. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर लागू होणार कठोर कायदा. केंद्र सरकारच्या हालचालींना वेग. देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी माहिती ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधी, मग तो पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री किंवा इतर कोणत्याही घटनात्मक पदावर असलेला नेता असो, जर सलग 30 दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिला तर त्याला पदावर कायम राहता येणार नाही. असा कठोर कायदा आणण्याच्या दिशेने केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. या संभाव्य कायद्यामुळे देशातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात. सत्तेवर असतानाच गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अडकलेल्या नेत्यांवर थेट परिणाम करणारा हा निर्णय ठरू शकतो. देशात पारदर्शक आणि जबाबदार राजकारण निर्माण करण्यासाठी हा कायदा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी ठरेल, असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. निकम यांच्या माहितीनुसार या कायद्याची अंमलबजावणी करताना कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांची संयुक्त समिती गठीत करण्यात आली असून विविध राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या जात आहेत. कायदा प्रभावीपणे लागू होण्यासाठी आवश्यक तरतुदींवर सध्या चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय क्षेत्रात या चर्चेमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.